हॅलो गाईज, आपल्याकडे आज मारुती सुझुकीची ओमिनी गाडी आली आहे। हे बघू शकता, आपला न्यू शॉप आहे। हे आपलं बोर्ड आहे, बघू शकता, मेकॅनिकल गुरुजी साबळे स्पेअर पार्ट्स अँड मेकॅनिकल गुरुजी म्हणून आपण नवीन शॉप टाकला आहे। तर आपण मारुती ओमिनी गाडीचं आज सर्व्हिसिंग करणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिले जॅक चढून घेतला आहे। बघू शकता राईट साईडला तुम्हाला चेंबरचा नट आहे। हा नट तुम्हाला उघडायचा, तरी ह्याच्यातून पूर्ण ऑइल ड्रेन होईल तुमचं। आणि हे बघू शकता पलीकडे तुम्हाला ऑइल फिल्टर दिसेल। या साईडला जे दिसतंय तुम्हाला ते ऑइल फिल्टर आहे, ते पण आपल्याला उघडायचं आहे। ते पण पूर्ण ऑइल, त्यातून पण ऑइल पडेल, ते पण ड्रेन होतं, तुम्हाला थांबायचं। पूर्ण ऑइल ड्रेन झाल्यानंतर तुम्हाला ही चाकी लावायची, ती तुम्हाला दाखवतं कशी। याला तुम्हाला 22चा बॉक्स लावावा लागेल चेंबरच्या नटला, मग तुम्हाला याला लूज करायचं आहे। हे असं तुम्हाला ड्रेन करून घ्यायचं सगळं ऑइल। आपलं ऑइल ड्रेन होऊस तर आपण ऑइल फिल्टर काढून घेऊ। हा ऑइल फिल्टर आपल्याला काढायचा आता। हे असं आपल्याला लूज करून घ्यायचं आहे। असं ऑइल पूर्ण ड्रेन होईल, थोडंसं थांबायचं तुम्हाला। हाताला चटका बसेल, गरम असली तर गाडी तुम्हाला प्रॉब्लेम देईल। थोडंसं थांबून थोडंसं लूज करून ऑइल थोडं ड्रेन होईल, मग तुम्हाला ते उघडायचं आहे, बाहेर घ्यायचं हळूमध्ये। हातामध्ये ग्लव्स ठेवायचं कधी पण तुम्ही। कसं गरम गाडी असली तर तुम्हाला लवकर अर्जंटमध्ये गाडी पाहिजे नसेल कुणाला, तर ग्लव्स घालून तुम्हाला काम करायचं। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ग्लव्स घालून काम केलं तर तुम्हाला बरं होईल। असं तुम्हाला उघडून घ्यायचं, बाहेर घ्यायचं डायरेक्ट। फिल्टरमध्ये पण थोडं ऑइल असेल, ते पण तुम्हाला डब्यामध्ये टाकून घ्यायचं साईडला। मग तुम्हाला लेफ्ट साईडचं सीट उघडायचं आहे। मग तुम्हाला बघायचं आहे कूलंट लेवल आहे का नाही। कूलंट पण तुम्हाला लेवल करायचं आहे। ह्याच्यातून आपल्याला ऑइल टाकायचं, तर हे आपल्याला क्लीन करून घ्यायचं, थोडं पुसून घ्यायचं आहे। जिथे जिथे लिकेज आहे ते आपल्याला पुसून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला उघडून घ्यायचं आहे। राईट साईडचं सीट पण उघडायचं तुम्हाला। मग एअर फिल्टर चेक करून घ्यायचं तुम्हाला, खराब झाला का। खराब झाला असेल तर तुम्हाला चेंज करून टाकायचं आहे। दुसऱ्या सर्व्हिसिंगला तुम्हाला एअर फिल्टर पूर्ण रिमूव्ह करायचं, दुसरं नवीन टाकून द्यायचं तुम्हाला। एअर फिल्टर डायरेक्ट नवीन टाकून द्यायचं तुम्हाला खराब झालं तर। एअर फिल्टरमुळं पण तुमची गाडी पिकअप घेणार नाही। आपलं एअर फिल्टर टाकून झालं आहे आता आपण ऑइल फिल्टर लावणार आहे, जिथून आपण काढलं तिथं। या ठिकाणी आता ऑइल फिल्टर लागेल आपलं। हे असं तुम्हाला लावून घ्यायचं ऑइल फिल्टर। ह्याला टाईट करायचं तुम्हाला, फुल टाईट करून घ्यायचं ह्याला ऑइल फिल्टरला तुम्हाला। हे असं पाना लावून तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं असं। ऑइल फिल्टर टाईट झाल्यानंतर मग तुम्हाला चेंबरचा नट लावायचा आहे, जो 22चा नट आहे तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे। ऑइलचा नट लावून घ्यायचा 22चा, मग ह्याला तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे। हे असं तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं ऑइलचं नट। ते झाल्यानंतर आपण आता ऑइल टाकून घेणार आहोत। ऑइल टाकून झालं आहे, आता ऑइल कॅप लावायची आपल्याला। ऑइल टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला कूलंट टॉपअप करून घ्यायचं आहे बरोबर। हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला प्लग चेक करून घ्यायचे आहेत। प्लग कसे आहेत, चांगले आहेत का गेले ते तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत। प्लग चेकिंग करून झाल्यानंतर मग तुम्हाला गाडी स्टार्ट करायची आहे। चालू केल्यानंतर तुम्हाला सीट लावून घ्यायचे आहेत सगळे, जसे होते तसे। राईट आणि लेफ्ट साईडचं तुम्हाला सीट लावून घ्यायचे आहेत। हे बघू शकता राईट साईडचं सीट लावलं आहे आपण, लेफ्ट साईडचं पण सीट लावून घ्यायचं आहे तुम्हाला। दोन्ही सीट लावून झालं आपलं। तुम्हाला वायपरचं पाणी पण चेक करून घ्यायचं आहे, नसेल तर तुम्हाला वायपरचं टॉपअप करून घ्यायचं पाणी। मशीन पण चेक करून घ्यायची तुम्हाला, वायपरची कशी चांगली का गेली आहे। मारुती इकोची सर्व्हिसिंग झाली आपली। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।